इचलकरंजी शिरोळ बंधाऱ्या दरम्यानची उपसाबंदी बेकायदेशीर तातडीने उठवा, अन्यथा पाटबंधारे कार्यालयाला कुलूप ठोकू, आंदोलन अंकुशचा इशारा. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा ते शिरोळ बंधारा या दरम्यान लागू करण्यात आलेली उपसाबंदी बेकायदेशीर असून ती तातडीने उठवावी, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी आंदोलकांनी कुरुंदवाड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप येसने यांची भेट घेऊन विविध प्रश्नांचा भडीमार करत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळानं पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय की इचलकरंजी बंधारा ते शिरोळ बंधारा या दरम्यान कोणत्याही शहराची अथवा गावाची पिण्याच्या पाण्याची योजना सध्या कार्यान्वित नाही. इचलकरंजी शहरातील प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणावर पंचगंगा नदीत सोडलं जात असल्यानं या परिसरातील बहुतांश गावांनी व शहरांनी पिण्याच्या पाण्यासाठी कृष्णा, वारणा किंवा दूधगंगा नदीवरील पर्यायी योजनांचा अवलंब केला. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा मुद्दा या भागात लागू होत नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्या दरम्यान लागू करण्यात आलेली उपसाबंदी तातडीने मागे घ्यावी, तसेच या संदर्भातील स्पष्ट अभिप्रायाचे पत्र शासनाकडे तात्काळ पाठवावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत उपसाबंदीमुळे ऊस, भाजीपाला आणि अन्य पिकांवर संकट ओढवलं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यापासून त्यांना वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बंडू बारगले म्हणाले, इचलकरंजी पासून श्री क्षेत्र नोरसेवाडीच्या संगमापर्यंत एकाही गावानं पिण्यासाठी पंचगंगेतून पाणी उपसा करत नाही. संगमाच्या पुढे राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात पाणी जात असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, आनंद भातमारे, सामाजिक कार्यकर्ते श्रीहरी माने, चंद्रकांत म्हस्के, रशीद मुल्ला, शिवाजी काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या भूमिकेमुळे पाटबंधारे विभागासमोर उपसाबंदीचा प्रश्न अधिक तीव्र झाला.